स्वादिष्ट स्वयंपाक आणि उत्कृष्ट गृहिणी होण्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा। हिरव्या मिरच्या कापल्यानंतर हाताला लिंबूचा रस चोळल्याने हाताची जळजळ होत नाही, नक्की करून बघा। लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये, कारण त्याचा वास लगेच फ्रीजमध्ये असलेल्या इतर पदार्थांना लागतो, जसं की दही, दुधाला लगेच वास लागतो, त्यामुळे लसूण कधीच फ्रीजमध्ये ठेवू नये। हिरवी चटणी करत असताना चटणीला छान रंग येण्यासाठी चटणीमध्ये मिरची, कोथिंबीर सोबतच थोडी पालकची हिरवी पाने घालावी, चटणी छान हिरवीगार होते। लसूण सोलण्यासाठी ही ट्रिक नक्की फॉलो करा। लसूण सोलण्यापूर्वी तो कुकर गरम असताना त्यावर ठेवून द्या, नंतर सोलायला लगेच मदत होते, पटापट त्याच्या पाकळ्या निघायला मदत होते। मुगाची खिचडी करताना मुगाची डाळ न वापरता अख्खे मूग वापरावे, खिचडी खूप छान होते आणि पौष्टिकही होते आणि मुलांना ते आवडते। अळूवडी करीत असताना अळूची पाने हे धुवून स्वच्छ घ्यावी आणि मग त्यावर थोडे तेल लावा। बेसनाच्या बॅटरमध्ये 2 चमचे तांदूळाचे पीठ टाकावे, त्यामुळे अळूवडी खूप छान होते। जेव्हा भजी काढायची आहे त्याच वेळेस बॅटरमध्ये मीठ टाका, त्यामुळे भजी छान कुरकुरीत होतात। नाहीतर बॅटरला पाणी सुटत असतं, त्यामुळे भजी पसरट तयार होतात आणि तळायलाही वेळ लागतो। कॉफीच्या बॉटलमध्ये कॉफीचे खडे तयार होऊ नये आणि जर होत असतील तर त्यामध्ये तांदूळ बांधून टिश्यू पेपरमध्ये ठेवावे, त्यामुळे कॉफीतील आर्द्रता ओढली जाते आणि कॉफीही छान राहते, खडे होत नाही। हिवाळ्यामध्ये पायांना भेगा पडतात, तर या भेगांवर उपाय म्हणजे थोड्या खोबरेल तेलामध्ये थोडी मेणबत्ती टाकून गरम करायची आणि ते पायाच्या भेगांना लावावे। आतपर्यंत लावल्यामुळे भेगा ह्या लवकर भरण्यास मदत होते। पित्त किंवा ॲसिडिटीचा त्रास होत असेल तर आपण जेव्हा चहा घेतो तेव्हा चहासोबत ब्रेड किंवा नमकीन असं कोणताही पदार्थ खातो, तो त्यामुळे आपल्याला ॲसिडिटी किंवा पित्त होते, तर असे पदार्थ चहासोबत कधीच खाऊ नये, त्यामुळे लवकर ॲसिडिटी किंवा पित्ताचा त्रास आपल्याला होत असतो। भाजीमध्ये कोथिंबीर टाकत असताना जेव्हा आपली फोडणी संपूर्ण तयार होते तेव्हा टाकावे, त्यामुळे भाजीला कोथिंबीरीचा खूप छान सुगंध येतो आणि सर्व्ह करताना वरून टाकावी, म्हणजे दिसतेही छान। हिवाळ्यामध्ये भांडी घासताना हात खूप रखरखीत होतात, रोज रात्री झोपताना हाताला थोडे खोबरेल तेल किंवा मॉइश्चरायझर लावून झोपावे। भांडी ही साबणाने घासल्यापेक्षा लिक्विडने घासावी, त्यामुळे आणखीनच छान होते। हिवाळ्यामध्ये इडलीचे पीठ बनत असताना फर्मेंटेशनला ठेवताना थोड्या वेळ कोमट पाण्यामध्ये ठेवावे, त्यानंतर वरून झाकण ठेवावे, लवकर पीठ फर्मेंट होते। फ्रीजला वास लागू नये किंवा फ्रीजमध्ये जास्त दुर्गंधी येऊ नये, त्यासाठी एका वाटीमध्ये खाण्याचा सोडा 2 चम्मच ठेवावा, त्यामुळे सोडा हा फ्रीजमधील दुर्गंध शोषून घेतो आणि नंतर हा सोडा बदलत राहायचा, म्हणजे फ्रीज हा स्वच्छ राहतो। कुठलीही रस्सा भाजीचे वाटण करत असताना त्यामध्ये काही काजू घालावे, नाहीतर भाजकी फुटाणे असेल तर ते थोडे भाजून घ्यावे, यामुळे भाजीला ग्रेव्ही खूप छान होते आणि रंगही भाजीला छान येतो। शेंगदाणे भाजत असताना मंद गॅसवर सर्वप्रथम भाजून घ्यावे, नंतरच थोडा गॅस वाढवून नंतर भाजावे, त्यामुळे शेंगदाणे जळत नाही आणि आतपर्यंत छान भाजले जातात आणि त्यातील जो ओलेपणा आहे तोही निघून जातो। किचनमध्ये पॉझिटिव्ह एनर्जी राहण्यासाठी किचन नेहमी नीटनेटके ठेवावे। तसेच किचन पुसत असताना जे पाणी आपण पुसायला घेतो त्यामध्ये खडा मीठ टाकून पुसावे, त्यामुळे किचनमध्ये छान पॉझिटिव्ह एनर्जी राहते। अशाच नवनवीन टिप्स आणि रेसिपी बघण्यासाठी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। थँक्यू।